नाही वाटते अजून. हो आपल्याला म्हणजे डिझेल आणून हजारा म्हणे मी तिथं कुठं आहे ते. तिंगा ते सोनं वाढता येते ते कुठाराचं पळे गळा दिसते ते. तेच वावर होते मग आज वाढत्या लावर फोन होता बावशाला फोन ला बरं आलो ना म्हणा आम्ही. वावर मग आता डागर टिके सुरू करून देऊ. चला लवकर. सर्व वावर नागर नवीन पण तरी डिझेल येणार नाही यायचं. मग काय तर काय तर येतील काय पाहा फोन लावा तुमच्या मोठ्या हातानं. कुठं का म्हणा ते ट्रॅक्टर डिझेल नाही टाकायला का म्हणा. नागरटीला सुरुवात करून देतो म्हणा आम्ही. इकडे आपलं हे भरून घेतो म्हणा कुटार. बरं मी काय म्हणतो मारते आपल्या याच्यात आहे ना डिझेल. हो डागरटी सुरू करून टाकू. तोपर्यंत मग आता ते येतं. हो आपल्याला काय डिझेल आहे ना आपल्या याच्यात. आलं की वापर ओतून घेऊ मग अर्ध अर्ध. हो ना ते तर करूच आपण. पण ते कसं मन लागत ना त्याले. नाही तर मग डिझेल आणणार नाही ते. मग तुम्हाला माहित नाही ते लय वरून आहे तर सोपे आहे कधी इतके सोपे वाटू राहिले तुम्हाला. जरी तुम्हाला समजून मग समजा फोन लावा त्याला म्हणा ट्रॅक्टर उभे आहेत म्हणा आमची. हो बात तर पळत येते. लावा फोन लावा नाही येत नाही बरं डिझेलला चाट देते मग. आले का मारते इतके बारीक पाहत असते बिजाला काय का हे आहे तू खलू शहराच्या. थांब मी फोन लावतो त्याले पाहतो काय म्हणते. हॅलो बोल कुंभार बोल काय आलं का रे. आलं का म्हणलं वावरात पोहोचला तुमच्या. मग काय दोन्ही ट्रॅक्टर घेऊन आलेला डागरटी ते रोटावेटर घेऊन आलेला. डिझेल काही आता ते डागरटी काही करायची ते आम्ही कुठार काही भरायचं म्हणलं. कुठं आहे तुम्ही. काय सांगायला नाही का होणार थंड हवेच्या ठिकाणी बसा आता. अरे म्हणलं काही नाही हे ऑर्डर संभार हे बाकी घ्यायला लागत का रे. आता एवढी मोठी संध्याकाळी पार्टी करून राहिलो. सगळं मटेरियल घेतलं मी गावात आलो तिकडे डिझेलची कॅने घेऊन आलो. पोटेल तिथं डिझेल पंपावर उभं गेलो. हो गर्दी होती भयानक. मी आलं मी पाठ घेऊन येतो. आता सगळं मटेरियल घेतलं मी. बस आता चालूच मी. हो किती वाजले आता 5:30 वाजले ना. अरे होते ना मग वाटा पाहून टाकायचे तुम्ही काही वाटणार नाही. अरे बाबा अजून पंपावर सांगा तुम्ही. सांगा आता अजबराव की गजब किस्से काय भाषा तुम्ही. आता लोक डिझेल जर असतं ना इथं तर आता नागरटी सुरू केली असती. रोटावेटर मारून 8 वाजता जिकडे तिकडे कुठार भरते असते. 3 जण 2 जण आम्ही ट्रॅक्टर चालत होतो. आता डिझेल नाही तर बस लागते हातात बस आता हातावर ठेवू. या लवकर यार बाकी ते मोटर घेतलं मग अद्रक लिंबू सवार काकडी हे ते सगळं बिलकुल सलाद गेलं पाहिजे बरं. पार्टी चांगली द्या जरा जेवण घेऊन चांगलं झालं पाहिजे. काय सांगायला हो ना मला माहिती आता 500चा फालका मारला डिझेल ते कुठे बाकी झालं. अरे काहीच काळजी करू नका ना तुम्ही. काय लोड घेता अजबराव आहे ना तुम्ही नका टेन्शन घेऊ. सगळं पद्धतशीर होईल आपलं. फक्त तुम्ही आता ट्रॅक्टर लावून द्या तिथं. आपलं कुटार भरणं सुरू करून द्या तोपर्यंत. हो 5 जण बाकी मग पाहिजे मी आल्यावर. बस आता घरी गेलो की आलोच मी. हो मसाला वाटायचा आहे ते सांगितलं माहिती सगळं. बस निघूनच राहिलो मी आता. हो जा घरी जा पहिले ते थैल्या गेल्या घरी नेऊन दे भाजी मला हे ते बाकीचं मसाला वाटघाट करू संख्याचं पाठवून द्या मला. तुम्ही पुढे डिझेल कॅन घेऊन चालले कटल्यांनी. भाकरी गिकरी सांगता मला भाकरी आणल्या नाही आम्ही. बरोबर सांगतो मी. हो आता घरी जाऊन भाकरीचं सांगून देतो. किती 5 जण तुम्ही. हो काय हरकत नाही. चला येऊ का मग मी. हो जिरा राईस ते सगळं पद्धतशीर घेऊन संख्येला पाठवून दे म्हणतो. मी पुढे डिझेलची कॅन घेऊन वावरात येतो. ठीक आहे मग ठेवा फोन आता. ते फोनवर जाईल ते सांगतो ते पानं आणा म्हणा पानं. हो एखादी थम्सअपची बॉटल नाही तर काही आणा म्हणा. जरा मग गत्ते. हो त्याला सांगतो ते. हो नाही तेच बोलतील मग. विचार जाईल आणले का घेते का नाही म्हणा ते. अजबराव पानं आणजा मला पानं 5-6 पानं. आपलं एखादी थम्सअपची बॉटल नाही तर मग काही स्प्राईट ग्राईट तुमच्या हिशोबानं बरोबर आणता ते. ते पहिले का लागते. अरे बा काय रे थम्सअप स्प्राईट हे ते वक्त पाणी आपलं काही आपलं. पायटो सापडलं घेतो मी. आलोच मी. पानं घेतो निघतो मग. ठीक आहे संकेतले घ्या लागते तिकडे ते पंपावर उभा आहे ना. ठेवतो मग. ठेवतो ओके. चाल येतो मध्ये आता अर्ध्या पाऊन तासात पोहोचतो बरे. बस आपल्याला आता सुरू करून द्यायला पुढते मग आता काय करा आम्हाला. काय अर्धा पाऊन अरे बा झाकट पाडते ते. मग तुम्हाला काय वाटते आता पानं गिनं हेन तेन काही आपलं नखरे राजा कुठे गेली की. घरी पाहायचं तर काही नाही सांगते. राहू द्या चला. ते थंड गिंड काही सांगायचं काम होतं का. स्प्राईट आणा ते माणूस माहित नाही का. घुसन तिकडे यायच्यात नाही मग तर बसा लागेल मेडिकलमध्ये. हो ना मग आला तिकडून टिंकी मारून तर मग काय करसान. हो ना हे नाही भेटन ते नाही भेटन. झटकन येऊ द्यायचं असतं त्याला. ए वाढत्या तसा बरोबर आहे ते. मग काय सोडली ते दारू सोडली आता. मग काय दारू कोण पिऊ राहिला आता. चला 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 कशाला घे बरं पुढे ट्रॅक्टर. चला डागरटी करून टाकू मारते आपण येते तोपर्यंत. डिझेल काही फोन जात देते आपल्याला ते. चला करून घेऊ सुरू आता. एरी काय त्याचं काही खरं आहे का. चला आता तुम्ही कुठारा पैसे ट्रॅक्टर लावून द्या. माया लावून देतो. ट्राल्या भरती नाही 3 जण आपण 2 जण. नागरटीनं आपलं हार्वेस्टर मारून देऊ. यातलं सामान गिमान काढून घेऊ. चला पुढे. बरोबर चला कर कशा सुरू कर. चला रे चला चला पटपट. किती टाइम लावता ते अद्रक समार लिंबू आणाले. ते एवढं सामान आणलं इतका टाइम असते का. अरे काय सांगते तुले येलेले वाढणे माया. मग काय हे बा 10-15 मिनिटात मी सगळं सामान घेतलं आपलं. आणि बस निघा म्हणलं बा. अरे टायर बसला रे जाग्या. हो बरं झालं योगा तिथं दुकान होतं पंपचं. हो त्याला म्हणलं भाऊ द्या बा म्हणलं काढून तेवढा. हो तेवढा काढून दिला आणि ते कुठे यायला लागलं. मग एक टाटा ते पानं घ्या ना म्हणे बा. मग पानं घेतले. काय करता आता असं आहे ते. हो कसे 500 रुपये उरले होते गेलेले काय. हो ना ट्यूब बदला लागला. अरे बाबा पंपची डाल टाकायची नाही. हो ना टायर बदलून टाका बाबा तुम्ही. मग काय पावडा ट्यूब घ्यायला लागला 500 रुपये ती गेले. मला उलटे का काय माहिती. मग काय म्हणून तुला म्हणलं 1500 डिझेल टाक नाही टाटा किती आपण आली असते मला. मग 600-500 गाडीवाल्याला सांग पाहिजेच काही पैसे. काही काय काम निघ सांगता येत नाही. मग काय एका नकळत वायरच तुटते काही होते. असं आहे ते गेले गाडी 500 रुपये. असं आहे ना पैसे जवळ काही पाहिजे तो. चला आता बसलो डबकी घेतो मी अंडर. हो चल बस. द्या सुरू करून नाही का. हो
तुम्ही आता तू कसं रोटावेटर चालव आणि आपलं झुंबर मोठ्या ट्रॅक्टरनं नागरटी करते. हा दड 7-7:30 पर्यंत मोकळे झालं पाहिजे कडे आपलं हे. आम्ही आता तिघं जण हे कुटार गिटार भरून ठेवतो, टाल्या लावलेले आहे. बस मोकळं बिलकुल. काही टेन्शनचं काम नाही. नागरटी रोटावेरचा विषय नाही, ते तर होईल 7-7:30 पर्यंत. पण आपल्याला हे कुटार म्हटलं सावळून सोडून पद्धतशीर लागन. 1500 रुपये देऊन राहिले लाईन पाटलाले. वसूल झाले पाहिजे पैसे कमीत कमी ते. आणि म्हणलं काहीच ठेवायचं नाही, जितकं बसन तितकं बसवा, दाबू दाबू भरा ते. हैगई करायची नाही. ते म्हणजे काय उलटेपर्यंत भरायला लावतं का बा? जितकं बसन तितकं बसन. हा काय याच्यापेक्षा काय जास्त बसणार आहे का? पोटाच्या पळ्याला खात असते कोणी. तुला नाही माहित भुसण्या. मग संख्याचा बुडा आता मावसा बैल बंडी घेऊन येत जा कुटारने आले आपल्या रामपूरले मावारातलं. हा अबे मावे नाही त्याच्या, दाबू दाबू 2 पोट्टे लाऱ्या चेत्याला विचार गोष्ट. मग फसवली होती 1-2 खेप गाडी द्यायनं. मग तरी बिलकुल चला भरा 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 भरा. मग फुकटाची असल्यावर आपण त्याला का नागरून देऊन राहिलो वावर. हो ना, आजच्या भरून राहिलो का आम्ही. भरतो आम्ही पद्धतशीर. तू हे काम कर. भरता येते कायच भरता येते, पोल्या पोल्या भरसान आपलं. आणि बस चला चला चला. तुम्हाला काय इकडे रोज आम्हाला द्यावं लागते. 500-500 रुपये तुम्हाला ती गाडी रोज चालला. मग 500-1500 ते ट्रॅक्टरवाल्याचं भाडं. हे नागरून द्यायचं डिझेल पाणी. आता ती भेटते का नाही इथं. मग तुला काय आहे, चला आता लागा कामो कमी. मारते शिल्लक भरून राहिला तू आज जरासा म्हणजे. अरे जसं काय का म्हणलं आम्हाला नको शिकू तू. अरे आमच्याजवळ पैसा आहे 30 लाखाचे मला खा म्हणलं आम्ही सध्या. तू काय सांगून राहिला मोठा बसून गोष्टी. काय करावं आता यायला काय माहित. आता आम्ही किती घबाड दाब्याला मापुड्यानं भाण्याच्या. हे बा तुमच्याजवळ आहे आमच्याजवळ आहे, पण म्हणलं मस्ती नको आणू. ते सांगून राहिलो मी तुम्हाला. हो चला आता लागा कामो कमी लागा. नको आणून हिन ते वल्ला दाखवून राहिलं का मारते. करतो आम्ही बरोबर करतो ते. जाय तू पटपट करते. चला घ्या लावा पटपट नागरट्या भागरट्या. चल द्या. हो ना शहाणपणा करून राहिलं. झाकटच पडते काय सांगा आजही बी. ते आता ट्रॅक्टरवाले आले का रामपूरचे काय याच्यासाठी बी लावला फोन त्याने. बाबा अर्धा घंटा झाला येऊन बसले ना ते. ही गाडी डिझेलची कॅन गाडीत नाही. आता मला लवकर घेऊन जायला लागन तर ते ट्रॅक्टर सुरू करून. मग काय अरे म्हणलं हे गाडी पंक्चर झाल्यावर काय करणार आहे म्हणून विचारणं सांगितले. टायर पंक्चर झाला आणि काय करा 500 रुपये त्यात गेले फुकटचे. तुमचं नीटच राहिले काही ना काही. हो ना टायर पंक्चर झाला का दुसऱ्या घातले तर. जाऊ द्या. हो पण आता मी काय म्हणतो, आता यायला भाकरी गिकरी किती लोक आहे विचारपूस केली का? किती जण आहे काय आहे? 5 लोक म्हणे बा. 5 लोक आता ते आम्ही दोघं. 7 जणांच्या भाकरी करून टाक. मसाला आपलं वाटघाट करून घे. ते खोबरं गिबरं काय तेल मसाला जिरं ते घेऊन ये दुकानातून. संकेतले थैली घेऊन पाठवून दे. मी येतो समजा 1 घंट्याची बरोबर थैली सुट्टी लावून. चालते ना. बरं मग तसं करा. मग आता मी संकेतले पाठवून देतो. खोबरं गिबरं तेल हे ते मसाला आण म्हणतो. आणि बाकीचं मग सगळं आता भाकरी टाकायला सुरुवात करतो. हो ठीक आहे. मग जा तुम्ही लवकर डिझेलची कॅन घेऊन करा म्हणा सुरू. ठीक आहे. जरासा म्हणलं आपला भात टाकतो म्हणलं. हो चांगला भात आणा लावते. बासमती राईस टाकतो म्हणजे कसं तेवढंच बरं वाटतं. मग भाकरी कमी टाका लागते. मी सगळं पण मी काय म्हणत होती ते आपले शेंगा उद्या इकायला घेऊन चालले ना तुम्ही. काहून की आता मंजुळाचा फोन आला होता. म्हणे आई म्हणे पैशाचं काम आहे म्हणे मला. आता तरी द्या म्हणे. आता शेंगा आल्या तर जवळ बा म्हणत नाही. काय झालं पण शेवटी पोरीला आपल्या त्रास नाही होणार कशानं. तर ते म्हणे आता शेंगा इकल्या तरी देऊन द्या म्हणे. मग कमीत कमी 1 लाख रुपये देणार द्यायले. लोकांचे असते तर मग 1.5 लाख झाले असते आता लोक. तेवढं तर आपल्याला समजायला पाहिजे ना. तर आता उद्या चालले घेऊन मग. हो ना पण आता बी भरणारे थोडेफार पैसे लागणार ना आपले. कमी पडणार ना ते शेंगा जराशा. आता इतके दिवस ठेवले हेच तर लय झाले द्यायचे. आपली तर घाण बनाय चालूच राही. आता हे पहा तुम्ही दलाला जोडून 20,000 शिल्लक ना बियाण्यासाठी. आणि हे शेंगाचे जेवढे पैसे येते ते द्यायचे 1 लाख रुपये रवाना करून टाका यावेळेस. ते मला बाबाले उद्या फी भर लागते ना 15,000 रुपये. ते पुस्तकाचे पैसे कपड्याचे पैसे. शर्टचा फोन आलता उद्या अर्जंट भरा म्हणे. आता ती बी भराच लागते ना. खाऊ म्हणलं मग ती 20,000 कुठून आता अजून 15,000 लागणार ना ती बी फीचे. कोणा लागते त्या फीचा वेळ लागते. फक्त जरा शेंगा टिकूट्या मला लावतो ना मी बरोबर बजेट लावतो. क्रॉप लोन हे भेटते ना आपल्याला. भेटत नाही काय माफ झालं ना ते. त्याचं काही टेन्शन नाही. बस त्याचंही भरतो ते भरतो सगळंच भरतो. देतात कोणाची देतात. धोंड्याला आणलं नाही जवायले. होणार त्याला म्हटलं आपण यावं तर ते मध्ये राहू द्या काय खर्च करता. समजदार जवळ आहे म्हणून काही नाही. विनाकर आता एखादा असताना आणून घातलीच ती पोरगी. पण ते लवकर आता शेंगा का सटकन सोय लावा काही बी करू ना. कोणाची उसने मागणार नाही काही करा पण कर्ज कोणा ठेवू नका आता. जा आता लवकर डिझेल घेऊन ते वावरात वाट पाहत असत. होते सगळं बरोबर होते. दलाला मग तुम्ही 20-25,000 होऊन जाते बरोबर. मग शेंगा आहे ना आपल्या. फक्त आता याला काय थैली घेऊन पाठवून देतो किराणा दुकानात. उडार घेऊन ये म्हणा. जाय तिकडे. उडार नाही दे. उडार देत नाही. कालच वापस पाठवलं आहे ना कावाई. काल साखरे पट्टी आणायला गेलो तर दिलं नाही ना. तर मग म्हणे पैसे आण म्हणे. मागचे आता 11,000 रुपये झाले म्हणून तुमच्याकडे. आता अरे बा म्हणा काका पैसे देऊन राहिलो का डुबले का म्हणा तू आडलो. त्या दुकानदार म्हणा उद्या शेंगा इकतील म्हणा. पैसे देऊन देते म्हणा. घेऊन सामान. देते का नाही आई कसं वाटते दिलं का नाही तू चाललो बा. नाही मग तुम्ही चला बाबा. बरं जाऊ द्या बा. मा पैसे आहे 300 रुपये. हो ते घेऊन जा. आता कसे तेवढेच ठेवले होते बरं मला वडी पडेल काय मी कायच्या आता. बरं हो आणतो मी. आणतो सामान. जा तुम्ही जा लवकर जा. अरे भाण्या अजबराव आले म्हणलं ते डबकी डोक्यावर घेऊन. मारते म्हणा काय नको करू म्हणा. आलं म्हणा डिझेल. अरे चला हो अजबराव चला. आले 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 अजबराव आले. थंड घेऊन आले आले अजबराव आले. अरे वा याले म्हणते माणूस काय राजा अजबराव. हे होय टाइम तुमचा. जरा लवकर या जरा. ते पहा बरं अर्धी जास्त नागरटी होऊन राहिली तिकडे. काय कसं काय म्हणलं डिझेलच आणलं का बाकी कुठं आहे.
अरे बाबा काय एकलोच आहे मामा मग काय तर घरी आता ते सामान नेऊन दिलं मला वाटघाट करवा लवकर आता किराणा हे ते आणणं बाकीचं आता भाकरी करणं मला तोपर्यंत डिझेल पोटून द्यावा तुम्ही डिझेल पहिले आणा मला चला आता पण आता रस्त्यानं अरे बाबा हे भेट ते भेट मग काय याचा फोन त्याचा फोन मग काय तर लोक सुचणार देत राजा पेरणं पाणी म्हणलं की बरं आता मी काय म्हणतो मी त्याला डिझेल नेऊन देतो तुम्ही काय झालं वाटते आलं वाटते भरणं नाही भरा रप सगळं राहिलं सुलं कुठार एकदम बिलकुल घेऊन राहिले का हे करू नका म्हणून तर दबाई सुरू आहे हे मारत्यामध्ये पूर्णच्या पूर्ण कुठार बसलंच पाहिजे सांगा 3 टालीचा माल आहे काय बसणार आहे पण मारत्याला हा दुनिया भरायची पुरं सावडून घ्या पण आता पाहतो मग किती बसते काय बसते उरलं सुरलं मग धुऱ्यावर टाकून दिला मी काही इलाज नाही पहा ना जेवढं जाईन तेवढं घेऊन जा तुमच्या हिशोबाने आपलं काही म्हणणं नाही आपल्याला काही रिटॅलिट देणं आहे टेरिटॅलिट देणं आहे चला येऊ का मी जायले मग डिझेल देतो बा त्याचं डिझेल सरलं का काय सुरू केलं वाटते त्याने पण नाही का मग माझ्या डिझेलच्या भरोशात नव्हते वाटते त्याला काय डिझेलची आवश्यकता आहे टाक्या घरी द्यायच्या मारते बी ना तिला आणि पाटील बी मग काय तिथं काय कमी आहे पैशाची तुम्ही नका टेन्शन घेत जाऊ ते फक्त तुमच्यापासून काढासाठी कोशिश करेत असं वाटतं आणते का नाही आणत पुढचा माणूस ते मारते माहित नाही का मग धुकधुक्या झालं ते बी जरा बाकी टेन्शन घेऊ नका तुम्ही बसा मस्त आम्हाला एक गळवा गिलास नाही एखादं भरणं पाणी आणा बा ताण लागली कुठं पाणी भेटते काय कोणत्या वावरात खोपडं नाही का आपलं तिथं खोपड्यातलं आणलं कोणी तिथं माठ आहे सगळं आहे आपण या ना घेऊन तेवढा आता काय आम्हाला उचलायला नाही पुरत आता तसं म्हणता का ठीक आहे ये तुम्ही पाणी घेऊ बसा तुम्ही बसा आलोच मी नाही का मी आता म्हणलं लूट होऊन येते का कसं आहे तिथं बद्धशिर आहे वाटते बरं आहे जरा अरे काका हो लय उशीर केला अच्छा उशीर बे आता मी इथं कुठारवाल्या बस थांबलो पोट्टे म्हणजे पाणी पाहिजे मला बरं बा पाणी आणून द्यायला टायले तिथे गेले 15-20 मिनिटं तुमचे ट्रॅक्टर चालू दिसले मला चालू द्या बा कुठं मनात आता उभं केलं मला चला येतो बा भेटून आता हे डिझेल आणलं म्हणलं टाकून घ्या आता बरं ठीक आहे काय हरकत आहे घेतो आम्ही टाकून आता त्यासाठी तुम्हाला आवाज देऊ राहिलो होता आता कसं होतं तेवढं सरलं आमचं वाढत्यामध्ये आवाज देऊन द्या बरोबर म्हणलं चला बा डिझेल टाकून घ्या लवकर आता अर्ध्या घंट्यात आमचं अटपून जाते बघा बाकीचं बघा काही आणलं का सामान सुमार आणलं का आलाच आहे अजून काय 8 गेलो की आलो भाकरी भाज्या होते ना आता भाकरी म्हटलं की टाइम लागतेच काही मला पहिले डिझेल पोहोचवा मग घरी जा घरून मग आपलं सामान घेऊन या बरं येऊ का मग मी आता घेऊ का ते भाकरी गिकरी घेऊन मग सगळं ते मसाला घ्या चालते या अर्धा पाऊन तासात या तुम्ही तोपर्यंत डागर ठेवून जाते राहिलं सुलं हे एक वय आहे तिचा कुठं बच्ची जागा तोपर्यंत होऊन जाते आमचं मग बाकी आपल्याला जेव्हाच काम आहे मग झोपाची व्यवस्था आहे ते पाहिजे म्हणलं काही जरा तळोफळ वाज आहे का आहे ना आपलं इथं बाज आहे सगळं सामान आहे इथं मग आहे इथं आता रखवाली येत जाऊ ना मी फक्त म्हणलं रोटावेटर हे चांगलं पद्धतशीर मारजा म्हणलं पेरणीच्या कामी झालं पाहिजे पद्धतशीर काय तर राजा रोटावेटर काका मग काय सगळं काम काढलं तर ढिल्लं पडलं ते मग काय गोटे होय का इतकाल गोटी असते का काय येचून काढायची जराशी वावर होय ना हे वावरात जराशी वच केली पाहिजे काही नाही माटी पैशावाल्या सगळं समजते राजा पैसा असला की सगळं सुचते पण आता याचाले म्हणा पैसे लागतेच का नाही कुठून आणा एवढे आता बी भरण हे ते सगळं बाकीचे काम नाही दरवर्षी हेच आहे तुमची हो पण याच्यात खत गीत पाहिजे काय पिकणार आहे ते खत नाही काही नाही शेणखत नाही याच्या थोडं ते टाकायचं 2 टाल्या हो ना टाकू पुढच्या वर्षी टाकतो मी आता या वर्षी काही बजेट बसत नाही आपला लोकांनी देणे घेणे तेवढं झालं की आपलं मग टेन्शन नाही चला येऊ का मग मी आता माटी करून टाका आता जसं तसं झुंबर करून घे मग लवकर आलोच मी काय म्हणलं ते आणलं सगळं आणलं बा सामान सगळं आणलं हो सगळं आणलं काही विषय नाही पानं घेणं सगळं आता बस भाकर आणलं की बस झालं भाजी आपली बनवली की मस्त फर्स्ट क्लास जेवून झोपले की आपले टन्नावून दिली की सकाळी तुम्ही रवा ना हो मी घरी तुम्ही तुमच्या घरी आले म्हणलं चला कशा चला म्हणलं चला खोपडीकडे चला हो मारत्या तेवढं ते रोटावेटर मारून घे राहिले ना चाललंय लवकर अरे गाजाबरा भाकरी गिकरी मसाला आहे ते सगळं बिलकुल काही टेन्शन काम नाही आता काहीच टेन्शन घेऊ नका बस पट्टी आटरली आपली चूल मांडली ते बस सुरू का मारटे कोण थांबला ते राहिलं का जरासं 10 मिनिटाचं राहिलं रोटावेटर मारून देते ते हो चालला ते मग माय झालं डागरटी झाली यायचं आता हे भरणे झालं सगळं झालं आता म्हणलं चला मग आता पाणी गिरी आणलं पाणी कुठं आहे आता आणा लागणार पाणी आपल्याला आता सुरुवात करावं लागते ते आपल्या अंडर एक पट्टी आहे ते पट्टी टाकून देऊ तुम्ही तिघं पट्टो आपलं तुम्ही भानून आपलं भूषण आपलं याला घेऊन जा आपल्या संकेतले इंडन गिंडन जरासं त्या झाडाखाली आहे घेऊन या बरं ते हो जरासं बारीक घेऊन या गौऱ्या आहे तिथं गौऱ्या घेऊन या बाबा काळ्या कुळ्या जमा करापासून हाटी सुरुवात अरे काही इथं नाही का काही गंजी नाही का म्हणलं इंदाची कुठं इंडन आहे का आहे कोण तोडलं मग गॅसवर सुरू आहे ना आता कोण इंडावर स्वयंपाक करू राहिला मग काय होते तुराट्यावर ते जाऊन टाकल्या आपली तुरच काय होती जास्त चला आता जा ते आंबे झाडाखाली जर अशा वायलेल्या डांगा सापडते तुम्हाला काळ्या कुड्या ते जमा करा हो जा संकेत जाऊ आहे संग ठीक आहे मग चालतं कशाने मग करा मग घेऊन ये पटपट अरे बाबा इतक्या जणांचं काय काम आहे अरे इथं पट्टी आठवायला कोण आहे मग ते थैली राहिली करून गाडी ते आण लागते मला पाणी आण लागते झुंबर तू पाणी घेऊन ये जा तुम्ही तिकट जण जा बस होते जाऊ दे हो चारे बसून घ्या चल जाऊ दे चला भाऊ चल आता जास्त वाजता आणणार रे नाही तर बस चुमक्यासारखे चालले आपले 2-4 काड्या घेऊन शिजत नाही लवकर जास्त आणा चांगला खवटा भरून आणतो हो भारात आणतो भारा गेले वाटते नाही का हो जा पुढच्या आंब्याकडे जा हो त्या आंब्या खाली पुढच्या गेले ना बोलते काय मिळलं काय म्हणलं आणलं ना सगळं हो जे कामाचं आहे ते आणलं ना आणलो ना ते इथे आणता येते कधी संकेत सांगा होतं ना मा ते कटल्यार आहे आपल्या एका थैलीनी हो शीट खाली घालेला आहे ते हो आता कसं एका एका जायचं बरोबर हो करू ना ते आता सुरू होते नाही
म्हणलं मग आणलं ना हो, बस जाऊ द्या मग कुठे यायचे ना काही हरकत नाही हो यायला गुंतून देऊ हो शिजवत बसते तर हो येऊ मग आपण हा हो तेच म्हणलं लय दिवस झाले कळकच आहे ना काम हो ते तुम्ही घ्या बा पण मी काय घेणार नाही हा हो काऊन की कसं आहे मला लय टेन्शन आहे मामांगो हो भयानक परेशान आहे मी सध्या कायचं टेन्शन आहे प्रेशर मग काय 100 घेतली की बिलकुल सगळं टेन्शन काय होते मग काय हो, आता आम्ही कधी घेतो का पण आता तुम्ही बोलावलं हो कसं आहे हळीपडी असते आमचं बायचानच आपलं अमावस्या पौर्णिमा हो ना 6 महिन्यापासून ठेम नाही ना राजा पैसेच नाही ना खिशात मग इतका परेशान आहे माणूस काय सांगा तुम्हाला आता कोणतं कोणतं सांगा अरे तुम्ही काहीच लोड नका घेऊ ना तुम्ही ये बा नंतर आपण बोलू बरोबर हा चला ते हो, तिकडे चला येऊ ना ते सामान घेऊन लवकर पाणी गिनी हे ते इटा गिटा जमा करू हा यायला सुती लावून देऊन चालले जाऊ मग हा हो, चला फटाफट पट्टी आतरून घेऊ मग तुम्ही आता जबरदस्ती करू राहिले म्हणून घेतो मी हो नाही टेबा सांगतो ना हो लय परेशानी थांब मी मला टेबा काही सुचून नाही राहिलं अरे काहीच नाही ना हो सगळं सुचते मग हो फक्त तुम्ही पोटात टाकली की बस झालं कामच झालं टेन्शन काय बस होती हो चला लोड नका घेत जो पटापट कामं करावं लागते पोट्याला झुंगारा द्यावं लागते हा हो चला आता हे कुठं चाललं तू ना काय कुठं आहे भानू कुठं आहे म्हणलं हा हो जा ना बा करू लागा ना फटाफट द्यायले हा चटकन मोकळ भाजी झाली पाहिजे भुका लागल्या रे अरमानच्या इंधन आण लागते ना मग काय त्यासाठी तर चाललो आम्ही काळ्या पुढ्या जमा करा म्हणे ते आंबे झाडाखाली आहेत म्हणे बा हो आता ते न्या लागल आणि मग आता स्वयंपाका सुरू होईल बाबा 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 का बे संख्या कसं बेल का काय आता लोक जमाना त्या करून ठेवला का पण सांगत नाही ना बाबा ना बाबा म्हणे हाय म्हणे वावरातली पाहू म्हणे आपण हो, सापडते म्हणे वावरातली घरी होतं ना आपण नाही घेऊ दिलं काय तो या बुडा कनी हो नसतं आता इंधन जमा करसान मग ते काय करू राहिले ती गं ते काय काम करू राहिले त्याला घ्याच असतं हा ते काशा ते हे आपलं झुंबरराव त्याचं झालं नागरनं बाबा ते काय ते म्हणे मी चूल मांडतो म्हणे हं, ते पट्टी गिट्टी आथरा लागते म्हणे पाणी आण लागते धमकन धमकं झाडणं मार लागते मी आता जाऊ दे तिकडे हो आता आणलाच काय लागते एक कवटा घेऊन येतो आम्ही नाही मारते तुला किती टाइम आहे म्हणलं किती राहिलं तुझी अजून अरे काय राजा अजून अर्धा पाऊण घंटा लागते वाटते मग काय तर रोटावेटर काम नाही करू राहिलं बरोबर गोटे झटकू राहिले मोठमोठे काय वावर करायचे हो ना बरं भानू मी काय म्हणतो हो घेता का ट्रॅक्टर जरा बरं तू हो मी बसतो तिथं भाजी किची बनवाले अरे बा नाही म्हणलं बा आमचे बा सांगतो ना पाय दुखू राहिले ते कुठार भरू भरू हो थंडगार झालं माणूस तेच तर आता असं वाटतं पटकन इंधन न्यावा तिथं बसा आपलं शिजवत मग काय तर कुठं बसता आता मामाग नको लावू का माफी या झुंबर भाऊ लय हुशार आहे मग काय आता नागरटी करून घेतली आता मग मी बसलो इकडे रोटावेटर करत हो नाही गोट्याच्यानं हो हुशार राहिले का आता बरं जाऊ दे हो जाय बा जाय हो काय आता लवकर करा पण फटकन हा भुका लागलेले का काहीच टेन्शन नको घेऊ बस इंधन आणलं की बस चूल पेटवली की सुरूच करतो हा मग काय तर तू कर ना येरी तुला अर्धा पाऊण तास लागतेस ना हवा मी काही वांधा नाही आवाज देतोस तुले बरोबर जा आणा लवकर हो आणा आणा अरे माझ्या आला नाही काढू हा म्हणजे काय भाजी फोडली द्यायला का नाटा आलो असं नाटपट शिरलं नाही काढून काय ते त्याचं खरं आहे मग आता ते नट निसटला आता त्याचा हो आता ते डबल सुरू केलं त्यानं अर्धा तास लागते त्याला हो भाजी फोडणी दिलो होऊन जाते त्याचं कसं करा ठिकाणी चाट मारायची आहे ना मला हो ना अरे मी काय म्हणतो मग आता फोडली कोणा द्या मातीशिवाय जमत नाही ना भाजी हा मला तर काही कटत नाही बा भाजीतलं हो निघतं आता समजा झुमऱ्या कट का तू कट का रे का कशा तुम्ही कट का म्हणलं काय करायचं मला कुठं भाजी जमते हो मला साला 4 करताय हो, आपल्याला तर भाजी आपण कसं शिवलाल भाऊ संग असतो म्हणा पण ते कसं आपल्याला समजत नाही हो ते आपण त्यांनी लक्षच नाही घातलं मला जमते ना मला जमते हो करू का मीन भानू भानू आपल्याला जमते ना बे तसं जमते म्हणा आपल्याला हो तसा काही विषय नाही हो पण तुम्ही सांगा मग हुकली फुकली तर पाहिजे मग तुम्हीच डोकं करा ना मग आपल्याला नवीन पोट्टे आहे शिकलं पाहिजे ना भाज्या अरे तुम्ही डोकं जण करा संकेत आहे तुम्हाला द्याले मसाला पेन म्हटलं मसाला पेन हा हजर राहतो हा पद्धतशीर उभा कमी लावायचा तुम्हीच देऊन द्या फोडणी काही वाटा नाही हो टाटा म्हणलं कशी ना मी काय म्हणतो आपल्याला निंब लागले का हो निंब आणता का तू तिच्या बाजूला मया आहे हो त्या वरातले निंब घेऊन ये बरं बरोबर आहे तिकडे पाठवून राहिले वाटते हो हो बरोबर मी घेऊन येतो मग निंब हो दिसले होते मला ते आणतो मग बरोबर ठीक आहे झुमर अजून तू एखादं म्हणजे पाणी घेऊन ये एखादं भरणं हा हो म्हणजे कसं जेव्हा चौकती मग अजून जायचं काम नाही हा हो जाय तू पाणी घेऊन ये पाणी हो मी येतो जरा टॉयलेटहून माझ्या जरा पोट बिघडलेला आहे हा मी बाटाच येतो या ना या लवकर या म्हणा हो उशीर नका करू पटकन या हो आम्ही मग फोडणी देऊन देतो मग देऊन द्या तुम्ही बिंडा देऊन द्या हो बस आलोच मी हो जा ना अन्न निंबा अन्न तू कशा हा जा तुम्ही जा आपापल्या कामं कमी गेले आता नाही का हो तर आपल्याला निघा लागेल तिकडे पटकन बरं बरं चला येऊ का मग मी आता हो पाय तुम्ही एखादी बॉटल फॉटल हो जा लागेल इकडे तिकडे हो पाहिजे म्हणा पद्धतशीर करा भाजी हा हो लक्ष द्या त्याच्यावर इकडे तिकडे जाऊ नका कुठं हो बोकीला येते का इकडे फाटू घेऊन पर्यंत बसा लागेल उपाशी राहा लागेल हा पण मार्केट झालं की त्याला आवाज देऊन द्या हा चला येतो मग मी हो ते पोट्टी मी काशीसाठी कुठून दिली तिकीट तिकडे ना हा हो तुम्हाला म्हणलं चटकन पळायला ना भेटला पाहिजे हा इकडे याटो बस या म्हणून सांगून तुम्हाला हा चालले तुम्ही औरा म्हणले थांबले हा चला पटपट त्या निंबूच्या औरात ते बाबा मारत्या पाच जाय ना आमच्या इकडे मग काय हो म्हणून तर जरा झोको झोको मारत्या गोष्टी केल्या आणि तसं आलो मग काय त्याला जरा डाऊट आहे ना आपल्यावर असं आहे ना तर आता मी काय म्हणतो हे थैली घेऊन निंबूच्या औरात जाते का हो गिल्लास आणले म्हणलं खिशात नाही आम्ही हा हो चला मग हो ठीक आहे ना पण मी काय म्हणतो हो आज आपण काही घेतणार बा काय हो कसं आहे माय कसं आहे एक खेप का माझा सप्ताह सुरू झाला हो की माय काही सुटत नाही मग हो तुम्ही घ्या एकपटी तुमच्या हिशोबाने आणलं म्या त्याला पाहुणे माणसं आहे तुम्ही हो कसं आहे आता माहीत आहे लय मोठी टेन्शन मामांग हो मी काय आता असं जर गेलो हो तर मला घरातच घेत नाही हा हो मला एक तर उद्या मार्केटात शेंगाई काढला नाही हो म्हणून म्हणलं तुम्ही पद्धतशीर घ्या भला मी तुमच्यासोबत येतो हा चला आता हाय असेच तर नाटकं करता तुम्ही अरे म्हणलं बा चला मुकाड्यानं चला हो आम्ही का रोज घेणार आहे का मग आम्ही जरा घेत नाही हो चला
सुकून मिलता है यारों के साथ ठंडा पीने में। यहाँ पर शराबों की चलती है बोतल, जहाँ पर शराबों की चलती है बोतल, वहाँ तबीयत संभलती नहीं। और जहाँ पीने वालों की जमती है महफिल, वहाँ शेखों पंडितों की चलती नहीं है। काली घटाए आहा मस्त बिराए आहा काली घटाए मस्त विदाए, काली घटाए मस्त विदाए, काली घटाए मस्त विदाए। या मोठा कर झूम झूम शराबर झूम शराबी झूम बराबर झूम झूम बराबर झूम शराबी झूम बराबर या। आले का झुमऱ्या काही म्हण बा अजबराव राजा नाराज दिसू राहिला मध्ये हो ना काहीच बोलून नाही राहिला गुमसुम आहे का आपण लेका एवढं म्हणलं इंटरेस्ट नाही आलो माणूस घेऊन नाही राहिला काही नाही काय आले का अजबराव असंच ते दोस्तान्यात अरे काय सांगून फायदा काही सांगून हटाय का झुंबर हो ना भिकाऱ्यापाशी फकीऱ्या गेला आणि काय फायदा झाला असं आहे ते मग काय तुमच्याजवळ काय आहे तुम्हाला आपण सांगा अडचण आपली तर तुमच्याजवळ म्हणजे काय आता तुमची परिस्थिती माहीत आहे मला मला माहीत आहे मग काय आपले काय खिशाय फाटके हो पैशाचा नाही आपल्याजवळ पटा हो ना आता मामाग इतकं टेन्शन आहे तुम्हाला काय सांगा आता हो ना काय करता आता हो ना सांगा लागते एखाद्या पैशाला सांगा लागते आपला प्रॉब्लेम काय आहे तुमच्यासारख्याला काही सांगून वाटतं काय अजाबराव राजा मी तुम्हाला दोस्त समजून राहिलो, तुम्ही आम्हाला फकीरा बद्दल राजा सांग राहिला का काशा काशा तू सांग आता काय बोला होता एखादा असताना मी बा लाच घातली असते उरत त्याच्या पण तुम्ही दोस्ताने माणसा राजा तुम्ही आज घेऊन नाही राहिले आम्ही बा 2-2 गिलास घेतली तरी लेखाचं म्हणलं बाजूने म्हणलं आम्ही भांगरे हटून राहिलो आणि फकीरा बद्दल आम्हाला एवढ्या ना बा सगळं माहीत आहे ना मुले चळली तुम्हाला हो अंगात नका आणू तुम्ही मी घेते नाही बा मामांगला टेन्शन आहे फालतू डोकं खाऊ नका हो ना काय तुमच्या पैसे लोकर लोक बोटत्या तुम्ही 1.5 एकर वावर नाही तुमच्या घरी त्या याच्या ट्रॅक्टरवर कामाला आल्या आणि काय तुम्ही काय सांगणार तुम्हाला काय तुमची चिल्लर नाही तर काय आयला का झुमऱ्या काय अपमान होय का बे आपला एवढा अपमान फकीऱ्या म्हणून राहिलेला का चिल्लर लोक अरे अर्जुन 555 मग काशीनाथ गैबाने पठ्ठ्या आता उभा राहीन घरापुढे तुम्हाला काय वाटून राहिलं अरे 555 राहिले का भेडा 755 माहिती महिंद्रा 755 अर्जुन मग माहित नाही का चले मग सगळ्या ट्रॅक्टर तर मला माहित आहे काय कोणतं ट्रॅक्टर कसं आहे कोणतं ओढते कोणतं नाही ओढत मग महिंद्राला कोणी जोड नाही मी सांगतो तुला ते काही असू दे 500 असो का 700 असो का 900 असो पण हे अजाबरावनं आपल्याला चिल्लर काऊन म्हणलं यायला काय वाटून काय राहिलं अरे चिल्लर चिल्लरच राहणार तुम्ही मग काय आहे बेले का 1.5 एकरला का ते भरकाडीच्या वावर काशाले का सांगून राहिला म्हणजे तू मला का माहित नाही का मग आणि याच्या जोड काय आहे लोकांच्या कामानं ट्रॅक्टरवर आहे भाड्याच्या घरात राहते का ते झुमऱ्या काय आहे तुमच्या पैसे बेले गो चालले मोठे गोष्टी सांगून राहिले का बेवडे हो कशा अरे बा आमच्या तुम्ही 1.5 एकर नका जाऊ ना अरे 30 लाख रुपयाचे भाला खाऊ म्हणलं आम्ही सध्या खरं कशा किती आहे आपल्या पैसे 30 लाख रुपये यायला माहित तरी आहे का लाख रुपये तरी पाहिले का यायनी एखादं म्हणा अजाबराव नागफोडे नाव मोठं दर्शन खोटं जा ना हो 30 लाखाचे माला खा म्हणलं आम्ही सध्या लखोपती लखोपती बाबा हातपाय डोळे तुम्हाला हो लय चढली रे बा लय चढले हो चला लवकर घ्या लवकर जेवायला जा लागते तिकडे हो ते शिजलं असेल बा चला सांगा आता काय सांगावं याने कसं समजावं सांगा आपण लखपती झालो म्हणून अरे म्हणलं आम्ही दोघंच नाही 11 जण लखपती झालो आम्ही 11 जण मग तुम्हाला काय माहित आहे आमच्या गावात काय काढ झाला तर एवढ्या बा निरा गपाळे लोक आहे रामपूरचे मग काय ते शांताराम घनगण्या आणि ते आपलं शिवलाल टोयगोट्या बस त्याच्यापासून तुम्ही ते शिकलेले हो मग काय निरा फटाले फक्त हो लखपटी धमकपट्टी लेगाव खिशातले काय 100 रुपये नाही निघायचे लोकांच्या फुकटाच्या दारू पिणारे सांगता लेखाव नाही यायला सांगाच लागते आता हो काही हो तिकडे हो तुम्हाला अडचण किती आहे सांगा मला आता तुम्हाला वाटते ना आमच्या पैसे नाही अडचण कितीची आहे तुम्हाला सांगा मला कायचं टेन्शन आहे किती रुपये देऊ सांगा आत्ताच सांगा अरे राहू द्या ना बाबा 10-20 हजार आले असेल कुठचे अंगात आणून राहिले तुम्ही लाखानं करता ना मग अंगावर फाशी घ्यायची पाहिजे मावर मग काय सांगा तुम्हाला तुम्ही आपल्या गमटा करून राहिले शाळेचे 20,000 रुपये भर लागते मला त्या दुकानदारानं साखऱ्या द्यायला नाही मापूर राहिले वापस पाठवले का सांगा तुम्ही हो ते 11,000 त्याचे आहे त्या दलालाचे 20,000 फोन करून राहिला ते शाळेवाले ते जवायचे 1 लाख घेऊन बसलो ते द्यायचे राहिले हे आता बियाणं काय ना आणू म्हणून मला काय टेन्शन वाढलं आणि तुम्ही म्हणता की मी असं करतो धमकं करतो अरे मग असून किती 2 लाख रुपयाच्या वर आहे का मग दे रे झुमरा 1 लाख तू दे मी देतो 1 लाख रुपये जाऊ दे का अजाबराव तर दरिद्री दूर करून टाकू एक खेपची किती देऊ 2 लाख देऊ का 2.5 देऊ सांगा आता सांगा तुम्ही किती पाहिजे उद्या तुम्हाला बाबा रस्त्याची सूट राहिली अरे काय सांगू नका ना देता तुम्ही खरं देता का द्या मग 2 लाख द्या हो सगळं माझ्या दरिद्री दूर होते मग नाही 2 लाख नाही तुम्हाला मी 7 लाख रुपये द्यायला लावतो मी 7 लाख रुपये
60 लाख रुपये कसे काय बा मला कुठून देता बा का बँक लुटली का बे आता तुम्हीच सांगा अजबराव, दारूतला माणूस खोटा बोलते का काही? तुम्ही हाय गरीब माणसं म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो. आमच्या गावात एक घबाड सापडलं, घबाड मंदिरापाशी. आमच्या इथच्या कदील बुड्यानं मेल्याचं नाटक केलं. तुम्हाला तर माहित आहे ते. तर आम्ही त्याच्यात काय केलं, पोलीस लोक आले, घुमवलं. म्हणलं काहीच नाही सापडलं, कोयसा सापडला. काही नाही, आम्हाला सोनं सापडलं. खरं सांगतो मी, 30-30 लाख रुपये आम्हाला हिशावर मिळाले. आणि आम्ही गावातले 9 लोक आहो, आणि पर गावचा मामा लुटेरीन त्याचा भाचा आहे. याच्यापेक्षा अजून काय सांगू. म्हणून आमच्याजवळ 30-30 लाख आमच्यावर जमा आहे. अजून आम्हाला खर्च करायची परमिशन शिवलालनं दिली नाही, म्हणून आम्ही मुगाड्यानं बसलो. नाही तर तुम्हाला दाखवून दिली असते म्या. काही खोट्या गोष्टीला का कंदील बुडाटा म्हणे मध्ये मुंगशिरा म्हणे तांबट सापडलं म्हणे बा कोमाट गेलो म्हणे आम्ही असं सांगे सर्वनाथ काय ना ते मग शिवलाल आणि कंदील बुडान शांताराम घनघण्यापासून सगळे याच्यात आहे ना. मग काय घबाड उघडकीस येणार आहे सगळे धुरंधर असल्यावर. मग आता ते सनसने देवदास सनसनेच्या घरची बाई म्हणे मी म्हणे मला हिसा पाहिजे. मग तिनं हिसा मागितल्याबरोबर यायनं नाटक केलं. मग तांबट सापडलं म्हणे आम्हाला माहित आहे काय आहे तर म्हणून तर गुपचूप व्हा आम्ही. अरे बापरे कसं आहे ना रे ते आपण जाऊ द्या बा तुमचं तरी भलं झालं तुमची दलिंदी दूर झाली. पण आमच्यासारख्याला काय सापडते बा मग काय आमच्या नशिबी गोटेच आहे ना. नाही ना अजबराव, तुम्ही राजा गरीब माणसं आहे, तुम्हाला सापडायला पाहिजे होते. तुमचा हिस्साही मिळायला पाहिजे होता. पण तरी मी आता काही हरकत नाही, अजून टाईम गेला नाही. आमच्यापाशी 30-30 लाख आहे का नाही. तर त्यातला 1-1 लाख रुपये तुम्ही कोणत्या हालतीने कधील बुड्याला फोन करून मागा, नाही तर रिपोर्ट देतो म्हणा मी. भले घबाडाचं माहीत पडलं म्हणा. मग काय करू आपण, 9 जण आम्ही 9 लाख जमा करतो. तुम्हाला 7 लाख आणून देतो, 2 आमच्या आम्हाला वापस देऊन देता. जमलं मग. तुमचा बी फायदा, आमचा बी फायदा. आता लोक म्हणते दारूच्या मंडळ काही समजत नाही. हो ना किती हुशार आहे. यायचे रुपया देत नाही त्याचे 7 लाख मागा म्हणते. हो ना आपण ते जमलं पाहिजे बा आता. काय लागायचं आपल्याला कसं भेव लागतं नाही या गोष्टीचं. आम्ही म्हणून राहिलो ना तुम्हाला तुम्ही फक्त कधी राहिले मागा पैसे. मग शिवलाल सारखी डेअरिंग ठेवा तुम्ही. खिशात रुपये असते आणि 1 लाख असल्यासारखे दाखवते. मग राजा तुम्ही उद्या फोन लावा द्यायले. त्याला घ्या आता गिलास आणि मारा बिलकुल हायगी नका करू. तुमचं टेन्शन दूर आता. घ्या लवकर सटकन जेवायला जाणार आहे. आता काही टेन्शन नाही बा. हो आता हो द्या मला आता 1-1 गिलास द्या आता. बस 60 लाखाचा बजेट बसवाच मारा तुम्ही. द्या आता हायगीच करत नाही आता मी. घ्या मग लवकर घ्या. त्या मारतेला सुनाव तुम्ही जरा. मला लय सुनावली त्यानं, घटस्फोट झालता, असं झालं. त्याचे काढ तुम्ही आता. घ्या लवकर तुम्ही.